श्री स्वामी समर्थ। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 52। श्री सद्गुरु महात्म्य, श्री साई सच्चरित फलश्रुती व ग्रंथकाराची प्रसादी याचना। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदैवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। आता सिंहावलोकन, सिंहाच्या वारंवार मागे पाहण्याच्या सवयीप्रमाणे मागच्या वृत्तांताकडे पुन्हा नजर टाकूया। आता सिंहावलोकन करूया आणि नंतर ग्रंथाचा सारांश व अवतारणिका देऊन ग्रंथ पुरा करूया। देह धारण केलेला असताना आपल्या भक्तांना वेळोवेळी जे अनुभव दिले त्यांची आठवण राहावी म्हणून ते एका माळेत गुंफून हे साई लीला, श्री साई लीला मासिक लिहवले। श्री साई लीला हे अत्यंत पवित्र आहे। त्यातील सच्चरिताच्या कथेच्या मालिकेत बरेच दिवस क्रमाक्रमाने प्रसिद्ध होणारे, या लोकातील व परलोकातील कल्याणाचा उपदेश करणारे आपल्या गुरुचे म्हणजे श्री साईंचे चरित्र वाचावे। या कथा ज्याच्या संग्रही तर असंख्य आहेत, परंतु ज्याचा शास्त्राशी परिचय नाही व जो विद्वत्तेशिवायचा आहे, अशा हेमाडपंताला हाताशी धरून आपले हे सच्चरित साईबाबांनी लिहून घेतले। काही गुरु आपला वृत्तांत आपल्या तोंडाने शिष्याला ऐकवितात आणि मग त्याचे निर्वाण झाल्यावर त्यापासून असल्या चरित्र ग्रंथाला स्फूर्ती मिळते। साईबाबा जेव्हा नाना प्रकारच्या मोठ्या गोष्टी सांगत असत तेव्हा ऐकणारे अगदी तल्लीन होत असत आणि भूक तहान विसरून जात असत। ज्यांनी ज्यांनी साईंचे रूप पाहिले त्यांची तीनही प्रकारची दुःखे नाहीशी झाली। असा ज्याचा शिक्राव, असा ज्याचा शक्तीचा प्रभाव आहे, तो सविस्तरपणे कसा बरे वर्णन करावा। असा थोर मनाची असल्याची ज्याची कीर्ती आहे, ज्याला भक्तीला जे जे लागेल त्याच्या उद्धारासाठी आपले चरित्र त्यांनी लिहून ठेवले। गोदावरीचे पवित्र स्नान करून बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हे श्री साई सच्चरित वाचावे, म्हणजे तिन्ही प्रकारचे सर्व दुःख दूर होतील। या गोष्टी सहज बोलल्या तरी परमार्थ नकळत हाती लागतो, म्हणून या ग्रंथावर नजर टाका, म्हणजे कोट्यावधी पापांचा नाश होईल। जन्म मरणांचे कष्ट चुकावायची ज्यांच्या मनात इच्छा असेल त्यांनी गुरुच्या पायी अखंड आसक्ती आणि नामस्मरणाची भक्ती जोडावी। प्रमाद म्हणजे धुंदीच्या भरात नीट लक्ष न दिल्याने चुकीची समजूत करून घेणे। प्रमाद हे खोट्या ज्ञानाचे कारण असते, त्यामुळे आत्म्याचे स्वरूप ध्यानात येत नसते आणि यामुळे सर्व अनर्थांचे मूळ कारण हे जन्म मरणांचे रहाट गाडगे ते उत्पन्न होते। मोह म्हणजे चुकीचे ज्ञान होय। ज्या आत्मा नाही तशा गोष्टी म्हणजेच उदाहरणार्थ शरीर, मन, इंद्रिय वगैरे म्हणजे आत्मा आहेत असे मानून त्यांचा आपलेपणा धरणे, यालाच विद्वान लोक मृत्यू असे म्हणतात। साईंच्या कथारूपी सागराचे मंथन करून सदा नवी नवी गोडी असलेल्या साईंच्या कथा ज्या सांगितल्या त्या ऐकून श्रोत्यांचा अधपात चुकेल। साईबाबांच्या सगुण साकार स्वरूपाचे पुष्कळ ध्यान केले असता सगुणाचा लोप होऊन त्यांचे स्वतःचे अतिसूक्ष्म स्वरूप प्रकट होईल। सगुण रूपात प्रवेश झाल्याशिवाय आत्म्याचे स्वरूप कळत नाही आणि निर्गुण परब्रह्म संपूर्णपणे जाणणे कठीण होते। ज्याने आपल्या भाविक भक्तांना प्रेमाने आपली पावले बळेच दाखवून देह असून देहाचा विसर पडला आणि नकळत परमार्थाच्या मार्गाला लावले, तो तू सागराला आलिंगन दिल्यावर नदी जसे आपले नदी पण विसरून जाते, तसे भक्त शरण आल्यावर भक्तांचे वेगळेपण घालवितोस।
दोन दिवे एक हात एकमेकांना आलिंगन देतात आणि लगेच त्यांचा वेगळेपणा नाहीसा होतो आणि एकमेकांमुळे त्यांचा प्रकाश एकच होऊन जातो. कापराला त्याचा सुवास, सूर्याला त्याचा प्रकाश आणि सोन्याला त्याची चमक निश्चितपणे सोडून वेगळी राहील का? समुद्रात नदी शिरल्यावर ती कशी संपूर्णपणे समुद्रच होऊन जाते, किंवा मीठ समुद्रात पडल्यावर तत्काळ समुद्राशी एकरूप होऊन जातं, त्याप्रमाणे साईचरणी शरण गेल्यावर भक्तांचे वेगळेपण राहत नसते आणि ते आपले मीपण सोडून हुबेहूब साई सारखे होऊन जातात. जागे असताना, स्वप्नात असताना किंवा झोपले असताना अशा कोणत्याही स्थितीत वृत्ती साईमय झाली असली तर संसारातून निवृत्त म्हणजे संसारिक उपाधींचा परित्याग तो आणखी कोणता असो. आता बाबांच्या पायी लोटांगण घालून मी हेच मागतो की तुझ्याशिवाय माझ्या इच्छेला एकाएकी दुसरीकडे कुठेही जाऊ नको देऊस. ब्रह्मापासून लहानशा झुडपापर्यंत, घड्यात किंवा घरात, आकाशाप्रमाणे आतून बाहेरून जो सर्व प्राण्यांमध्ये भरलेला आहे व ज्याला भेदभाव मुळी माहित नाही, सर्व भक्त ज्याला एकसारखे असतात, जो मानापमान जाणत नाही, ज्याचा मनाला नावड नसते व ज्याच्याकडून कोणालाही तीळ मात्र कमी अधिक लेखन नसते, त्या साई समर्थाला शरण जाऊया आणि ज्याचे स्मरण केल्याने जो सर्व काही इच्छित गोष्टी देतो त्याच्या चरणी संपूर्णपणे मस्तक ठेवून कृतार्थ होऊया. आता सज्जन श्रेष्ठ श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार असो. तुमचा आमचा मोठा स्नेह आहे. तुम्हाला मी खरोखर विनंती करतो की ती ऐका. महिन्याला वेळ काढून ज्याच्या या कथा आतापर्यंत ऐकल्या त्याचा विसर क्षणभरही पडून देऊ नका. जो आपण सर्व साईंच्या कथा प्रेमपूर्वक मनाने ऐकाल तो मला वक्त्याला साईबाबा संतोष देतील. श्रोत्यांचे जोवर लक्ष नसते तोवर वक्त्याला केव्हाही प्रसन्नता नसते. एकमेकांच्या संतोषाशिवाय ऐकण्याची व ती खटपट व्यर्थ होय. हा संसार सागर पार करण्यास मोठा अवघड आहे. यावर मोहाच्या अनिवार्य लाटा उसळत असतात आणि अविचाराच्या काठावर आदळत असतात आणि धैर्यरूपी मोठाले वृक्ष पाडून टाकतात. अहंकाराचा वारा वाहत असल्याने हा सारा भवसागर ढवळला जातो आणि येथे क्रोध, द्वेष वगैरे रूपी मगरांना थारा मिळत असतो. मी माझे ही मगर वासना व विकल्प यांचे अनेक भोवरे व निंदा असूयादी असंख्य जलचर त्यात तरंगत असतात. असा जरी हा सागर भयंकर असला तरी अगस्ती रूपी सद्गुरु त्याला पिऊन टाकतात. अगस्त्य मुनी हे मित्रा वरुणाचे पुत्र, यांना कुंभज हे म्हणतात. समुद्र लपलेल्या कालेय नावाच्या दैत्यांना मारण्यासाठी देवांच्या विनंतीवरून एकदा त्यांनी तो समुद्रच पिऊन टाकला आणि त्या सद्गुरूच्या रजांचे जे दास असतात त्यांना त्यांची लवमात्र ही भीती नसते. म्हणून हा भवसागर पार करवून देणारे साई समर्थ, ज्यांचे आम्ही आश्रय घेणारे आहोत, त्या सर्वांना ते पलीकडच्या किनाऱ्यावर उतरवतील. हा भवसागर महादुस्तर आहे. साई चरणांची नाव करा म्हणजे पलीकडच्या काठचा ठिकाणा सुरक्षितपणे दिसेल. श्रद्धेचे नवल पहा असे असते. असे व्रत पाळले म्हणजे संसारातील दुःखांची तीव्रता भासत नसते. यापेक्षा चांगला आणखी दुसरा कोणता लाभ नसतो. उपयोग करून घेण्याची शक्ती ही तीच. साई चरणी अनन्य भक्ती जडो, साई मूर्ती डोळ्यात भरो, साईच सर्व प्राण्यात दिसो आणि अशी स्थिती भक्तांना येवो. मनसोक्त वागण्याच्या स्वभावामुळे पूर्वजन्मी घसरलो, पण आता तरी सद्गती लाभण्यासाठी विषय भोगांचा त्याग करता येवो. श्री समर्थ पाठीशी असल्यावर आपल्याला कोणीही हात लावू शकणार नाही अशा विश्वासाने जे निर्धास्त असतात ते साईंचे भक्त धन्य होत असो.
आता मनात येतं की बाबांचे चरण धरून सर्व भजनांसाठी त्यांना एक प्रार्थना करावी की या ग्रंथाचे सर्वांच्या घरी नेहमी पुन्हा पुन्हा वाचन असावे. या ग्रंथाचे जो नेमाने प्रेमपूर्वक पारायण करील त्याची संकटे दूर होतील. काया वाचा मने शुद्ध होऊन भक्तीने व श्रद्धेने जो हा 7 दिवस वाचेल त्याच्या प्रतिकूल व वाईट गोष्टींचा म्हणजे आपत्तीचा नाश होईल. हा ग्रंथ अध्यात्मरूपी दोऱ्यांनी विणलेला आहे. श्रीकृष्णाच्या व ब्रह्माच्या गोष्टींनी भरलेला आहे. ब्रह्म व आत्मा यांच्या एकच्या डोळीने प्रफुल्लित झालेला आहे आणि मग जीव व शिव म्हणजे परमात्मा हे एकच आहेत. या मताने कधीही नाही इतका ओसंडून वाहत आहे. या एकनाथ महाराजांच्या काव्यरूपी नंदनवनात 32 भागांच्या वृंदावनात गोड मनोहर दुधाच्या पक्वानात ज्ञानी व अज्ञानी लोक आसक्त होऊन रमतात. हे सच्चरित ऐकले असता अथवा नेमाने पारायण केले असता साई समर्थ संकटांचे तत्काळ निवारण करतील. धनाची इच्छा करणाऱ्यांना धनाची प्राप्ती होईल आणि शुद्ध व्यवहारात पूर्णपणे यश येईल. ज्याची जशी श्रद्धा असेल तसे त्याला फळ मिळेल. श्रद्धेशिवाय अनुभव येत नसतो. पूज्य बुद्धीने ग्रंथाचे वाचन केले म्हणजे साई समर्थ सुप्रसन्न होतात आणि अज्ञानरूपी दारिद्र्याचा नाश करून ज्ञानरूपी धनसंपन्नता देतात. या ग्रंथाची रचना करण्याची योजना श्री साईंचीच होती. तशीच त्यांची गुप्त इच्छा होती. त्यांच्या चरणी जो आसक्त होईल त्या भक्तांचे आयुष्य धन्य होय. चित्त चांगले एकाग्र करून या सच्चरिताचा नियमितपणे व मोठ्या निष्ठेने दररोज एक तरी अध्याय वाचावा म्हणजे अमर्याद सुखाचा लाभ होईल. ज्याच्या मनात आपल्या कल्याणाचा विचार असेल त्याने खरोखर मनापासून हा ग्रंथ वाचावा म्हणजे आनंदाने भारावून जाऊन साईंनी केलेले उपकार जन्मोजन्मी आठवतील. गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, पुण्यतिथी व रामनवमी या साईंच्या उत्सवादिनी नियमितपणे हा ग्रंथ आपल्या घरी वाचावा. जशी जशी मनात इच्छा असते तशी तशी पुढील जन्माची प्राप्ती होत असते. अंतेमती तैसी गती या म्हणण्याला शास्त्राचा आधार आहे. श्री साई हे भक्तांचे आश्रयस्थान आहेत. त्यांच्याशिवाय विघ्ने ठिकाणी पडत नसतात. आईला लेकराचा कळवळा असतो यात आश्चर्य हे कुठले. याशिवाय आणखी काय गोष्ट सांगू. शब्दच जेथे थांबतात तेथे वाटते की मौन वृत्तीनेच राहावे, कारण हीच खरी स्तुती आहे. मोक्षाची तीव्र इच्छा धरून नित्य शुद्ध कर्मे करून श्रवणादी नवविध भक्तीचे सेवन केले म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल. परंतु हे सर्व सद्गुरूंच्या कृपेशिवाय घडत नसते. त्याशिवाय परब्रह्माचे ज्ञान प्राप्त होत नसते. ब्रह्मैवाहम याची आठवण राहत नसते आणि तो गुरुवर श्रद्धा ठेवलेल्या प्रवृत्त होत नसतो. गुरु शिष्यांचा संबंध पिता पुत्राचा असतो असे म्हणण्यात गुरुला पित्याची उपमा नावालाच असते. पिता मुलाला या संसारातील सुखे मिळवण्यासाठी पात्रता देईल तर गुरु या लोकातीलच नव्हे तर परलोकातील सुखे मिळवून देतील. पिता क्षणमात्रच टिकणारी संपत्ती देईल तर गुरु कधीही न संपणारी संपत्ती देईल. सत्तत्वाचा अनुभव देईल एवढेच नव्हे तर ती प्रत्यक्ष हातात देईल. माता मुलाला 9 महिने पोटात धारण करते आणि जन्म देताना पोटातून बाहेर आणते तर गुरुमाऊलीची उलटीच तऱ्हा असते. ती बाहेरील शिष्याला पोटात घेते. शेवटी गुरु गुरु असे नामस्मरण केले तर शिष्याला सायुज्य मुक्ती खात्रीने लाभते. त्याला गुरुने स्वतः मारले म्हणजे त्या शिष्याला पूर्ण ब्रह्मत्व लाभते. गुरुच्या हातात तडाखा जन्म मरणाचा नाश करेल. गुरुचे ज्याचा देहाचा अंत केला त्याच्यापेक्षा भाग्यवंत आणखी दुसरा कोण असणारा. गुरुला खडग, तोमर, फरश किंवा शूल हाती घ्यावा लागेल. त्याचा तडाखा बसला म्हणजे शिष्याला खरी जाग येईल आणि मग सद्गुरूची मूर्ती डोळ्यांसमोर दिसेल. देहाचा सांभाळ कितीही करा केव्हा तरी तो पडणारच. मग पुनर्जन्म घालविणाऱ्या गुरुकडून त्याचा वध झाला तर वाईट काय. हे सद्गुरु मला मरतो
मार द्या, माझा अहंकार मुळासकट कापून टाका आणि मला असा भयंकर मार द्या की ज्यामुळे मला पुनर्जन्म येणार नाही. माझी चांगली व वाईट दोन्ही कर्मे जाळून टाका, चांगले व वाईट गुण आवरून टाका आणि मोहामुळे उद्भवलेला माझा भ्रमही घालवून द्या, ज्यामुळे मला सुख होईल. माझ्या शंका कुशंका घालवून मला अढळ व ठाम होऊ हेतू असलेला करा. मला पुण्यही नको आणि पापही नको. हा जन्म घेण्याचा निरर्थक उद्योग नको. तुला शरण होऊन जाऊ तर तू चारही बाजूंना पूर्व पश्चिम आणि सर्व दिशांमध्ये उभा आहेस. तसेच खाली वर आकाशात पातळात सगळ्या ठिकाणी तू वास्तव्यात आहेस. माझ्यामध्येही तुझा वास आहे. जास्त काय सांगू, तू मी तू ची वेगळेपणाची कल्पना करायला मला त्रास वाटतो. म्हणून हा हेमाडपंत अनन्यपणे शरण होऊन सद्गुरूचे पाय धरतो आणि पुनर्जन्माचे व मरणाचे फेरे चुकवून आपला उद्धार करून घेतो. हेमाडपंताला निमित्त करून आपले हे सच्चरित असंख्य भक्तांचा उद्धार करण्यासाठी निर्माण केले. ही कृती काय थोडी अपूर्व आहे. श्री साई समर्थांचे हे चरित्र माझ्या हातून रचले जावे हे एक आश्चर्यच आहे. नाहीतर साईंच्या कृपेशिवाय मला पामराला ही रचणे असंभवनीय होते. साईबाबांशी माझा फार दिवसांचा संबंध नव्हता. संतांना ओळखण्याचा सराव नव्हता. शोधक दृष्टीचे अंगात धाडस नव्हते आणि कोणत्याही गोष्टीकडे सदा संशयाने पाहण्याची सवय होती. कधी अनन्य भावाने उपासना केली नाही, कधी क्षणभरही भजनाला बसलो नाही. अशा माझ्या हस्ते चरित्र लिहून लोकांना दाखविले. आपल्या म्हणण्याचा हेतू साधण्यासाठी या ग्रंथाची आठवण करून देऊन ते आपला कार्यभाग पुरा करवून घेतात. हेमाडपंत उगीच नावाला आहेत. एखाद्या चिलटाने सर्वात श्रेष्ठ असा मेरू पर्वत उचलणे किंवा टिटवी पक्षाने समुद्र रिकामा करणे हे कधी शक्य आहे का? परंतु पाठीशी सद्गुरू असला म्हणजे तो अद्भुत करणी घडवितो. असो श्रोतेजन हो, आता मी तुम्हाला नमस्कार करतो. हा ग्रंथ संपूर्ण झाला. सर्व लहान मोठ्या श्रोतेजनांना हा ओळीने माझे लोटांगण असो. तुमच्या चांगल्या संगतीत साई चरित्राच्या या कथन सत्राला मी संपविले. खरे म्हणजे मी संपविणारा येथे कोण बरे? हा तर फुकटचा अहंकार आहे. जेथे साई सूत्रधार आहे तेथे मी संपविले असे म्हणणारा येथे मी कोण? तरी मूळ क्लेशाला कारण जो अभिमान त्याचा त्याग करून आपल्या गुरुचे गुण पुन्हा पुन्हा गावेत. अंतःकरणाची ओढ जाणणाऱ्या या बोधदायक शब्दांच्या धर्मकार्याला मी संपवितो. येथे हा ग्रंथ पूर्ण झाला आणि माझी मनाची इच्छा पूर्ण झाली. साईंचा कार्यभाग पूर्ण झाला आणि मीही कृतार्थ झालो. असा हा ग्रंथ संपूर्ण अभ्यासिला तर मना कामना पूर्ण होतील आणि सद्गुरूंचे चरण हृदयात धरले तर संसार सागर पार होईल. रोगी माणसाला आरोग्य लाभेल, दरिद्री धनाढ्य होईल, शंका कुशंकांना स्थैर्य येईल, कंगाल माणसाला दान करण्याची शक्ती लाभेल. या ग्रंथाचे पारायण केले असता भूताखेतांचे पीडा व फेकर यासारखे रोग बरे होतील आणि या ग्रंथाचे ऐकणे किंवा वाचणे मुके, अपंग, पांगळे व बहिरे यांनाही सुखकर होईल. जो शक्तिमान परमेश्वर त्याचा ज्यांना विसर पडला असेल, अशी जी अज्ञानाने मोहात पडलेली माणसे असतील त्यांचाही उद्धार होईल. मनुष्य असून राक्षसासारखे वागून जे आपले हे शरीर फुकट घालवितात आणि ज्या संसार म्हणजे सुखाचे भांडार आहेत हे असे मानतात त्यांचाही उद्धार होईल. साईनाथांची चरण अगाध आहेत. त्यांनी हा हेमाडपंताला आपल्या पायांची कायमचा बसविला आणि त्याला आपल्या सेवेला लावून ही सेवा करवून घेतली. शेवटी जगाचा चालक व बुद्धीचा प्रेरक जो सद्गुरू त्यांच्या चरणी मी अत्यंत कृतार्थतेने लीन होऊन लेखणी व मस्तक अर्पण करतो. वर ओळी 1 मध्ये सिंहावलोकन करून व अवतरणिका देऊन ग्रंथ संपूर्ण करूया असे म्हटले आहे, परंतु अध्यायात त्या दिसत नाही. कैलासवासी बाळकृष्ण विश्वनाथ देव उर्फ बाबांचे बाळ
यांनी श्री साई सच्चरिताच्या पोथीच्या प्रस्तावनेत याबद्दल स्पष्टीकरण केले आहे ते असे: 51वा अध्याय प्रसिद्ध झाला. आता फक्त 52 अध्याय प्रसिद्ध होणे राहिलेला या अंकी प्रसिद्ध होऊन श्री साई सच्चरित ग्रंथ आता पूर्ण झाला आहे, असे खुद्द अण्णासाहेबांच्या म्हणजे ग्रंथकार दाभोळकरांच्या हाताचे शब्द श्री साई लीलेच्या 6व्या वर्षाच्या 3ऱ्या अंकात 880 पानावर छापलेले आहे. यावरून अवतरणिकेच्या व सिंहावलोकनाच्या ओव्या लिहिलेल्या चिठोरी कोठेतरी गहाळ झाली असावी असे दिसते. नेहमीच्या सवयीप्रमाणे अण्णासाहेबांनी 52व्या अध्यायही चठोऱ्यांवरच लिहिला होता. ती चिठोरी माझ्याकडे तपासण्याकरिता आली होती. त्यात ओव्यांचे क्रमांचे नव्हते व चिठोऱ्यांचे अंक 20 पासून पुढे होते. यावरून सिंहावलोकनाच्या व अवतरणिकेच्या ओव्या गहाळ झाल्या असाव्यात किंवा विस्मृतीने तयार करायच्या राहिल्या असाव्यात असे वाटते. हल्ली अवतरणिकेचा नवा अध्याय तयार करून तो 53वा अध्याय म्हणून ग्रंथास जोडला आहे. या माहितीवरून आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील फार जुन्या व प्रसिद्ध श्री गुरुचरित्राप्रमाणे कैलासवासी अण्णासाहेब दाभोळकरांना आपल्या साई सच्चरिताचे ही अवतरणिकेसह 52 अध्यायाचाच लिहायचे होते, परंतु तसे घडले नाही आणि श्री साई सच्चरिताचे पुढे 53 अध्याय झाले. मनुष्याच्या मानवी कल्पना, ईश्वराच्या आणिक योजना. हे श्री साई सच्चरित श्री गुरुचरित्राप्रमाणे संबंधित सद्गुरु महिमा, सद्गुरु गुणानुवाद व सद्गुरु भक्ती यांनी भरलेले आहे. त्यातील 18, 19, 23, 27, 32, 39, 45, 50 आणि 51 फार महत्वाचे आहे. त्याबद्दलच्या सर्व ओव्या निवडून काढल्या तर सुमारे 250 ओव्यांची श्री गुरुचरित्रातील 49व्या अध्यायाप्रमाणे मराठी भाषेची श्री गुरु गीता तयार होते. खुद्द चरित्र लेखन अण्णासाहेब दाभोळकरांचाच विचार केला तर 2 मध्ये हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना, हाच ना लाभ गुरुचे संगती, गुरु काय करती कर्मांसी, कशासी गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, उद्धरेदात्मनात्मानम गरजे सर्वे स्मृती वचन, असे ठासून म्हणणारे अण्णासाहेब श्री साईबाबांच्या सहवासात आल्यावर 16 मध्ये म्हणू लागतात: गुरु परीस आणखी वदान्य, त्रिभुवनी पाहता नाही अन्य, शरणाच्या परम शरण्य, शरण अनन्य होऊन त्या, बांधुनिया मनाची मोट, करुनी बुद्धीचा कडे लोट, होऊनिया निसंग निपट, लक्षावे नीट गुरुचरणा, सारांश गुरुकृपा उजियेडा, फिटे भव भयाचे सांकडे, निश्रेय समार्ग द्वार उघडे, असुख रोकडे सुख होय, नित्य स्मारता सद्गुरु चरणा, विरे विघ्नांचे विघ्नपण, मरणासीही येईल मरणा, पडे विस्मरण भव दुखा, अंती गुरु स्मरण करिता, शिष्य निसंशक लाधेल सायुज्यता, मग तो स्वये गुरुने आणिता, पूर्ण ब्रह्मता लाधेल, गुरु करीचा आघात करील जन्म मरण निष्पात, गुरु करिता देहांचा अंत, कोण भाग्यवंत या परता. आणि आपल्या सद्गुरु साईनाथांना विनंती करतात: मारा मरे तो मार, छेदा माझा समूळ अहंकार, जेणे न पुनर्जन्म येणार, ऐसा मज दुर्धर द्या मार. साईबाबांनी खरोखरच अण्णासाहेबांची विनंती ऐकली असावी. हा शेवटचा अध्याय लिहित असताना वरील अंतिम ओव्या रचल्यानंतर लगेचच अध्याय अपूर्ण राहून अण्णासाहेबांचे निधन झाले. ग्रंथ रचताना सद्गुरूचा महिमा सतत 7 वर्ष गाता गाता शेवटी ते सद्गुरु चरणी लीन झाले. अगाध साईनाथांची करणी
हे माड नितांत स्थापिला चरणी, अण्णासाहेब भाग्यवान तर खरेच, यावत ग्रंथ महितही तावत कीर्ती भूमंडळी, गोविंदराये केली दिवाळी वेळीच मुमुक्षु कारणे. इतर अध्यायांप्रमाणे या अध्यायाच्या हस्तलिखितामध्ये समाप्ती दर्शक ओवी नव्हती, म्हणून येथेही ही दिलेली नाही. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय.